हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी आली आहे लक्झमबर्ग इथे। जगातील सर्वात श्रीमंत असा हा देश आहे आणि इथे खूप काही आहे इंटरेस्टिंग, पण त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला आवडलेली म्हणजे इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट हे अगदी फ्री आहे। तुम्ही टुरिस्ट म्हणून इथे गेलात आणि जर वेदर चांगलं नसेल तरीही काहीही प्रॉब्लेम येणार नाही, कारण मिळेल ती बस किंवा ट्राम घेऊन तुम्ही प्रवास करू शकता आणि जिथे चांगला स्टॉप वाटेल तिथे उतरायचं, थांबायचं आणि पुन्हा जी मिळेल ती बस घेऊन पूर्ण लक्झमबर्ग तुम्ही असं बघू शकता। नॉर्मल बसेसमधून पण टुरिस्ट बसमधून बघितल्यासारखे दृश्य तुम्हाला इथे बघायला मिळतात। हायेस्ट GDP असलेला हा देश आहे आणि ती श्रीमंती तुम्हाला इथे रस्त्यांवर, घरांच्या कन्स्ट्रक्शनमध्ये, इथल्या लोकांच्या पेहरावामध्ये बघायला मिळते। इथल्या बस स्टॉप किंवा ट्राम स्टॉपचा सुद्धा व्ह्यू इतका छान असतो की जरी बस किंवा ट्राम लेट झाल्या तरी काहीही त्याच्यामध्ये आपल्याला वाईट वाटणार नाही। इतकं सुंदर दृश्य तुम्हाला कुठूनही बघायला मिळेल। इतर पॅसेंजर्स आपल्या कामाच्या ऑफिसच्या वेळा गाठण्याच्या धावपळीत असताना आपण टुरिस्ट असल्यामुळे अगदी निवांत बसून ती सगळी धावपळ बघत असतो आणि साईट सीइंग एन्जॉय करतो। ही पण एक खूप मजेशीर गोष्ट आहे। आणि आपला जो समज असतो की कोणतीही गोष्ट जर फ्री असेल तर त्याची क्वालिटी तेवढी चांगली नसते, या समजाला पूर्णपणे खोटं ठरवणारी अशी इथली सगळी ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे। बसेस, ट्रेन्स, ट्राम्स अगदी वेळेत येतात आणि फ्रिक्वेंटली येतात। इथे फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टच नाही तर फ्युनिक्युलर सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे। फ्युनिक्युलर साठी वर जाताना ही अशी लिफ्ट आहे। छान इथून सिटी व्ह्यू दिसतो, ग्लास डोअर असल्यामुळे। काही लोकांसाठी ही फ्युनिक्युलर म्हणजे डेली ट्रान्सपोर्ट मोड आहे। लोक आपल्या सायकल घेऊन, डॉग्स वगैरेला घेऊन यातून जाण्या येण्या करतात। तुमचं लक्झमबर्ग बघून झालं तर अगदी जवळच बरेचसे इतर सुंदर सुंदर जागा पण इथे आहेत। फ्रान्स आणि जर्मनी खूप जवळ आहे, त्यामुळे तिथल्या पण काही सिटीज बघता येऊ शकतात। खूप महिन्यांच्या गॅप नंतर आलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।